बायको केली का काय तू? एवढंच आहे बायको म्हणते. तू रे जो मामाला पोरगी आहे का रे? नाही मग तुम्ही येला मग बस खाली. तू रे बरे तुझ्या मामाला किती का मामाच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतो. बस खाली. तू रे तुझ्या मामाला किती? नाही बस. तू रे बरे. हा तुझ्या मामाला नाही. म्हणजे या गावात नेमकं फॉल्ट नेमकं काय बुवा? नाही आता हे लग्नाचे राहिले म्हणजे राहिले. ज्यांचं लग्न झालंय त्यांचं बरं आहे. ज्यांचं लग्न झालंच नाही त्यांचं तर लईच बरं आहे. आणि ज्यांचं लग्न 2 महिने अटकून बसले ना ते फोनवर बोलूच मेली रे. वड्यात जाऊन बोलतोय. वड्यात सटवाई कळना खंडोबा कळना कचाकच देव तुडतोय आणि अजून म्हणतोय हा देव तुडी नका काय रेंज नाही. बाबळे येडा बाबळे खाली जात आहे. आता इथं म्हणजे रेंज झाली. फोन काय मानत नाही. आम्ही खरं बोलतो. आमची क्लिप हे जगात आहे ना कोणालाच किंमत नाही आई वडिलांना. हां हे बारकी पोर आहेत ना आता यांचं लग्न नाही म्हणा. मोठे पोरांची बघा ते मध्ये हिप्पीवाला काय पोर आहे. हिप्पी कमी कर मार तू. तूच हिजडा वाळून ठेवला एवढा. नाहीतर ती म्हणायची कभी कभी मेरे दिल में हिप्पी वाला आता है. आणि ती काय म्हणती गाऊंड्याच्या हाताखाली मिस्त्री ती म्हणती दिल दे दिया है इडी भी दे दो. इथे तर काय पण त्याला मोठे पोर आहेत ना आता यांचं लग्न नाही होणार. बघा तुम्ही काय म्हणाल. जर यांनी आमची टोळी पकडली तरच यांचं लग्न होणार. टाळ्याच वाजली ना म्हणजे आता खरंच आहे. आता राहिले ते राहिले. आणि मुली शाईनात लई शायनी घालती नवीन आल्यावर तेव्हा अय्या पैया अय्या हे का. आणि आजी काय म्हणते तुम्हाला जेवायचे का. आणि दुसऱ्या वर्षी हाताने गिळून घ्या. आणि तिसऱ्या वर्षी हेच म्हणतो दिंडी केव्हा निघायची रा. लय शायनिंग म्हणती नाकात नतन. आणि तिला म्हणलं पोरी शाईनला थोडं भाषण द्या ना. आहे बचतगड. आता यांचं लग्न नाही होणार. आमच्या गावाकड आम्ही 10 जणांची सोयरी जमून दिली. 10 जणांची. एक माझ्या पाशी आलं तोंड वाकडं करून महाराज लग्न. मी म्हणलं मी जमवतो तू तोंड वाकडं करू नको. तुम्हाला काय करावं लागेल. मी म्हणलं माळ आणि बुक्का. तो म्हणला महाराज माळ बुक्का आणतो पण जमन. मी जमवतो. त्यांनी आणली माळ बुक्का. मी म्हणलं नाही बारीक म्हणायची माळ जमतच नाही. मग टपुरी म्हणायची माळ. मी म्हणलं बारीक म्हणलं बारीकच बायको भेटेल. तो म्हणला नाही मला मोठी पाहिजे. मी म्हणलं मग टपुरी म्हणायची माळ. हटकाला झोपताना कचाकच रुतायचं. मला म्हणायचं लय रुतात आहे. मी म्हणलं लग्न मग रुतून द्या. लग्न म्हणले की कडे शिवच्या बसवायचा आणि तो असा बारीक बुका लावायचा. मी म्हणलं मोठा लाव. कपाळ काढला फिल ना लग्न लावतो. टप्परा बुका टप्परा माळ धोतर निरू टोपी. कोणताही कीर्तनात मी पुढा तो माग मी पुढा तो माग. काही दिवसानं तेच काढत पुढा मी माग. आणि लोक त्याच्याच पाय पडायचे महाराज महाराज.
मी म्हणलं खरायला तर किंमतच नाही र. मग कीर्तन झालं, महिला मंडळ म्हणायचे अगं हे माऊली संग आलेलं होतं ना. अजून उलट विचार करायचे महिला, माऊली संग राहतय, व्यसन नसल, धार्मिक असल, आई बाप्पाला जपीत असल, संस्कार दिसतय, बुक्का लावलंय कपाळाला, कराच्या घरामध्ये शुकर आपली पोरगी, देऊन टाका. ओकेच. हां 10 जणांची सुरी जमून दिली. हां आता इथं जर कोणाचं जमत नसल मग चलो मग माऊली सावरकर जिंदाबाद. या 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 हां आमच्या टोळीत या, लग्न होणार नाही. जर तुम्ही आमच्या टोळीत नाही आला ना ते मोठे हिपीवाला नाही. मोबाईल आहे का मोबाईल? हां हां एक मोबाईलचा स्क्रीनला एक फोटो ठेवायची पोरीची, नाही झोपाली पाह्याचं. नाही पहिले ना पोरींच्या बापाला म्हणत होता लग्न करा, बरोबर का नाही? पुरुष म्हणणे खरंय का नाही? हां हां आपली भक्त कधी खोटं नाही म्हणत. लग्न करा. पोरांचा बाप नाही. आता जिरली. हां कडक टोपी आहे ना, आता जिरली पक्की. अशी कडक टोपी घालतो, कोणाला हाणली तर खून होईल एवढी कडक घालतो, मेलाच पुढचा. हां आता जिरली. आता पोरांचा बाप पोरांच्या बापाला काय म्हणतो? राम राम, तुम्हाला यंदा नाही. म्हणजे तुमचे पुढे थोडे गरीब आहेत, विचित्र असतात पोरं. आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? विचित्र होतं. तो म्हणला बुधवारी. तुमचा? सर म्हणले रविवारी. रविवारी जन्म होतच नाही. तुम्ही सर आहे म्हणले, सर असून खोटं बोल नका म्हणले. रविवारी जन्म होतच नाही हो सर. सर म्हणले का सुट्टी असते. एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला, 15 फळांची नाव सांग म्हणले. तो म्हणला सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला सर चिक्कू. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला सर नारळ. गुरुजी म्हणले शब्बास. थांबलं ते पोरग, विचित्र होतं, थांबलं. मग मास्तरने विचार केला, ह्यांनी तर 3च फळाचे नावं सांगितलेत सकाराम, अजून 12 फळाची नावं सांग. तो म्हणला सर 1 डझन केळी. 3 माना झाले ना 15. हे असली ही चित्र असतात. जन्माला आई वडिलांना त्रास, शाळेत गेला गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, आणि मेला कावळ्याला त्रास. म्हणून महिला मंडळ आज अखंड हरिनाम सप्ताह आणि भगवंता पुढे एकच मागा. काय मागा? ऐसा पुत्र देही हुंडा पुत्र देही हुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. महिला मंडळ तिन्ही लोक झेंडाला गेला पाहिजे. असं रत्न आपल्या पुढे जन्माला पाहिजे. दरिद्री काय पण नवीन काढायचं, संस्कारच नाही. एक माझ्यापाशी आलं, रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. मग या काळावर कसा झोपत असेल? मग माझी अक्कल खलास झाली. मी म्हणलं त्यात हनुमंतरायला विचार लागल, इथं बजरंगबलीचं मंदिर आहे का? कुठे? खाली आहे का? मी म्हणलं त्यात हनुमंतरायला विचार लागल. सातेवाडीमध्ये आम्ही चूप बसतो, हे गाव तुमचं आहे आमचं नाही, आम्हाला झपक्यू त्यान तुम्ही. ह्यो मारुती सोप्पा नाही.
दुसऱ्याचं गाव जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली दाढी रावणाची जाळली हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली महाबली दाढी रावणाची जाळी बुक्काच केला. बाबा ही दाढी जाळ्या मिशी असतील का? टोपीवाले बाबा दाढी जाळ्या मिशी असतील का? बोलत चला असतील का? असतील. हे कसं शक्य? नाही ही दाढी दाढीच्या मिशाचा जन्म म्हणजे वायर गुतागुत केलेला आहे ना. बुक्काच केला. एवढी ताकद होती आणि एवढी ताकद का आली तर वाघानं आईचं दूध पेलं होतं. अंजनी त्या तपांसाठी महारुद्र आले पोटी. भाषण करून जमत नाही. कोण एवढायचं हे जमत नाही. हा नको काही नको तू हा म्हणूच नको. कसं कसं जमत? अंजनी आणि हनुमंतरायने अंजनी माताचं दूध पेलं होतं म्हणून एवढी ताकद होती. अंजनी माताच्या दुधात एवढी ताकद होती. अंजनी माताच्या दुधात थेंब जरी असं दगडावर पडला खटमध्ये दगड तुटत होता. एवढी ताकद होती. आता दूध राहिलंय का? पुरुष मंडळी महिला मंडळ दूध राहिलंय का? आता नाही. आता हे तुमच्या गावात तर नाही नेमुने हन क्वार्टर. तुमच्या गावात तिथं पेट्रोल पंप आहे का? नाही नाही ते नाही दुसरं. हा नाही हे गावात नाही का? दुसरीकडं. हां तुम्ही 5:30 पण पहा तुम्ही. माझ्या नादी कोण लागायचंच नाही. अरे तुझ्या लायकीचंच नाही. कोण लागते तुझ्या नादी? हे चित्र काही पण 100 टाळकरी असू द्या एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात तुमच्या दम असलं तुम्ही पिऊन दाखवा. म्हणजे आमची गाथा गेली. आमचा ज्ञानेश्वरी गेलं. तो 70ची पण आमचा बास होतात. 2-3 पुस्तकं वाचायच्या आणि आमच्यापाशी टूर टूर करायची. इथं हे चित्र. आणि आता इथं सांगितलं ना पुरुष मंडळीला दारू पिऊ नका व्यसन करू नका. मी आता मंडपाच्या बाहेर गेल्या पत्राच्या काढलीच तंबाखू. बघा कसं चलता वैर. हा बघ लईच लांबून लांबून महाराज येतात बघ. काय का असं ना पण आजचं तर लईच बारीक पिल्लू होतं बघ. मोठे परिवाराने लईच निवडून निवडून महाराज आणलेत. म्हणजे तंबाखूवाला आम्हाला तंबाखू निवडतं कीर्तन संपल्यावर. बा आजचं तर लईच बारीक पिल्लू होतं बा. पण लईच झपकीत होतं बा आपल्याला तर. अरे दुसरं म्हणला त्यांनी शरणा दारू पिऊ नये काय गप्र. त्यांच्या पुढं बसलाय ना. खरंय तुमचं खरंय खरंय. ते निघून गेले ना धंदा आहे त्यांचा. ठोकली आमची निघाले दुसऱ्याचं चप्पल घालून. माझं तर एक मत आहे तुम्हाला दारू प्यायची आहे ना बिंदास प्या. आपल्याकडून फुल परोशीने. पण तुम्ही ह्यांचं कायला नाश करता? ह्यांचं जीवन कायला नाश करता तुम्ही? दारू पिऊन गटना टोळा मरा हुड तरी यांची जिंदगी कायला नाश करता? दारू पिऊन यायचं आणि कानाखाली द्यायचं हे रीत आहे का? हे आहे पडतं का मनाला? अरे दारूमुळं किती जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. अरे ते दारू पिऊन गटरात डोलतय. ते पेनसाठी लढत आहे वहीसाठी लढत आहे ते लेकरू. आणि हे देत नाही. हे देत नाही. आपलं हाणतंय कसं कच क्वार्टर. आणि ते पण स्वतःच्या पैसे नाही. आपल्या पायावर स्वतःच्या पायावरच उभा राहिला नाही. बापाचा आकाश येतो आणि हाणतो क्वार्टर. वाईट आले दोन्ही.
अरे तुम्ही बिंदास दारू प्या, पण ह्यांची जिंदगी नाश करू नका. ते बाळ गोपालांची जिंदगी नाश करू नका रे. दारू पिऊ नका रे, कोणी व्यसन करू नका. आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे, सांगतो भजन करा. मी